नाही का. आपण स्वतःला, आपण ब्रह्म असूनही आपण स्वतःला जीव समजतो, दुःखी समजतो, कष्टी समजतो. म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण सगळ्या अनेकांना ओळखतो, सगळ्या जगाला पाहतो, परंतु आपण आपल्याला पाहत नाही, आपण आपल्याला ओळखत नाही. आणि म्हणूनच आपण जर आतमध्ये गेलो, आतमध्ये मी कसा आहे, मी कोण आहे, मी कसा आहे, हे जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला मी कसा आहे, मी कोण आहे, हे जर अंतःकरणात आपण डोकावून पाहिलं, अंतःकरणात आपण खोलवर गेलो, एकाग्रतेने जरी विचार करून पाहिला, साधू संतांच्या आश्रयानं, शास्त्राच्या आश्रयानं आपण आपल्या अंतःकरणात डोकावलं, आपण आतमध्ये गेलो, ह्या मीचा जर शोध केला तर आपल्याला हमखास उत्तर मिळतं. मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे साधासुधा नाही, तर मी म्हणजे तो साक्षात परमात्मा आहे. म्हणजे विश्वापेक्षाही मोठा तो परमात्मा आहे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणं त्रिलोकी. आणि मी त्रैलोक्यभर मी आहे. आणि तो विश्वंभर म्हणतात, तोच विश्वंभर मी आहे. देवामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून देवामध्ये जे सामर्थ्य आहे, ईश्वराचे जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून साधू संतांनी जे काही आपल्या अंगठी, ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, तर रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा वेद बोलू लागला. जड भिंत त्यांनी, आकाशमार्गे भिंत त्यांनी चालवली. प्रेत त्यांनी जिवंत केलं, नाही का. आणि अनेक आपलं नाथ महाराजांनी सुद्धा काय केलं, विचार करा. नाथ महाराजांनी काय केलं, तर जे दगडाचा नंदी होता, दगडाचा नंदी, तर त्या दगडाच्या नंदीला नाथ महाराजांनी गवताची पेंडी खायला लावली. काय, तर त्या नंदीला गवताची पेंडी खायला लावली. नाथ महाराजांनी त्या साक्षात दगडाच्या नंदीला मलमूत्र विसर्जन करायला लावलं. एवढंच नव्हे तर त्या दगडाचा नंदी काय झालं, तर गंगा स्नान करायला सुद्धा गेला. गंगेमध्ये त्यानं स्वतः ठाण मांडलं. हे संतांचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आज एवढं काय, तर देव करी तरी काय न होय, दगडाची नावं तरुण या जाई. साधी गोष्ट आहे का. छोटासा दगडसुद्धा काय आपण नेहमी म्हणतो, एक छोटासा आपण दगड घेतला, छोटासा दगड, तर तो सुद्धा पाण्यामध्ये टाकला की तात्काळ तो तळाला जातो, लगेच बुडतो. तरंगण्याची ताकद त्या दगडामध्ये नाही. छोटासा दगडसुद्धा तरू शकत नाही पाण्यामध्ये, लगेच बुडतो. परंतु 100 किलोचे दगड जर त्या नावेमध्ये टाकले तर 100 किलो दगड, मोठमोठे दगडसुद्धा बुडू शकत नाही. जो दगड स्वतःच्या बळावर तरू शकत नाही, तर एक साधी दगडाची, लाकडाची नाव असते, ती मोठमोठ्या दगडांनासुद्धा बुडून देत नाही. हे त्या नावेचं सामर्थ्य आहे. तसे पापी तरले पुढे तरते रामनामाची धन्य ख्याती. या रामनामाचं सामर्थ्य असं आहे की वाल्याकुळी काय पुण्यवान होता अशातला भाग नाही. वाल्याकुळी कसा होता, वाल्याकुळी इतकं पाप जगामध्ये कुणी केलं नव्हतं. त्याला नीट त्याची बुद्धी नीट नव्हती, त्याची कृत्य म्हणजे अतिशय क्रूर, भयंकर, पापी, क्रोधी गुण कोणताच नव्हता, पण दुर्गुणांना तोटा नव्हता. अतिशय दुष्ट अशा प्रकारचं जीवन जगलेला एवढा मोठा पापी तो वाल्या. परंतु नारदाची गाठ पडली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि हे साधं सामर्थ्य काय, वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि म्हणून काय आहे, तर कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. 10,000 वर्ष प्रभूंचा अवतार होण्याच्या आधी 10,000 वर्ष त्या वाल्यानं काय केलं, प्रभूंचं चरित्र तयार केलं. हा कशाचा प्रताप आहे, तर हा वाल्याचा प्रताप नाही, तर आता कशाचा प्रताप आहे, संत कृपेचा प्रसाद आहे, नाही का. संत कृपेचा प्रसाद आहे. संत कृपेनं काय होतं, ज्ञानदेव म्हणे अघटित घडे आणि गुरु कृपे जोडे पूर्व पुण्य. ज्ञानदेव म्हणे अघटित घडे, गुरु कृपे जोडे पूर्व पुण्य.
हा ब्रह्मविधीचा जनिता गे, हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा येईल कैसा हाता गे, गोकुळचे नारी. महादेव पकडता येईल का? हा देव पकडता येणार नाही. हा देव प्राप्त करून घेता येत नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता. देवा इतकं मोठं कुणीच नाही. ह्या पहिले कुठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते. काय होतं? ह्या सगळ्या विश्वाच्या आनंदकोटी ब्रह्मांडाच्या आधी तो परमात्मा होता. आता सुद्धा आनंदकोटी ब्रह्मांड निर्माण झाली तरी विद्यमान कोण आहे, अस्तित्व कोणाचं आहे? तर त्या परमात्म्याचं आहे. अजून हजारो नाही, लाखो नाही, कोटीनं कोटी कल्प जरी गेली तरी कोण असणार आहे? तो परमात्मा असणार आहे. अहो हे आश्चर्य आहे. तुम्हाला बुद्धी दिली आपल्याला परमेश्वर, त्या परमेश्वरानंच आपल्याला बुद्धी दिली. हा देह नाशवंत आहे. हा देह नाशवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आणि मग कसं तर अनेक जन्माला येतात, परंतु त्या मदालसा मातेनं काय केलं? मदालसा मातेनं काय केलं तर 3 पुत्रांना जन्म दिला आणि दोन्ही पुत्र सहजासहजी ब्रह्मज्ञानी केले. आणि जो नास्तिक होता, देव आवडत नव्हता, तर त्या मातेनं काय केलं? त्याला सुद्धा ब्रह्मज्ञानी केलं. त्याला माता म्हणतात. आणि जीवाचं कल्याण, माणसाचं कल्याण कशामध्ये आहे? आपल्याला माहिती आहे का? आपल्याला वाटतं सुख पाहिजे, दुःख नको. पण खरंच सुख माणसाला माहीत नाही. आणि म्हणून खोट्या सुखाच्या नाशवंत जे साक्षात दुःख आहे त्याला सुख समजून मागून त्या माणूस त्याच्या मागं लागतो आणि खऱ्या सुखाला तो मुकतो. मग खरं सुख म्हणजे कोणतं आहे? तर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. मग कसं आहे तर सर्व सुखाचे आगरण बाप रखुमा देवी सुनी काढीती, हित देऊणी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली या जगा. श्रुती खरी माऊली कोणती आहे? तर श्रुती माऊली आहे, नाही का? आणि म्हणून 2 माऊल्या आहेत. एक आई आहे आणि 2 माऊल्या आहेत. जी जन्म देते ती आई आहे आणि जन्ममरणातून बाहेर काढते ती गुरुमाऊली असते. आणि आपल्याला आत्मज्ञानाचा साठा समुद्र प्राप्त करून देते ती श्रुती माऊली असते. आणि म्हणून ही श्रुती माऊली, गुरु माऊली, गुरु आपल्याला जन्म देत नाही, पण जन्म दुःखद अशा जन्ममरणातून बाहेर काढते. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अभय अक्षय दानगा, म्हणून आलो या देशा. नाही का? केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय, नाही का? धर्मे त्यांच्या देखिले पाय. त्यांनी काय दिलं? दिलं अभय अक्षय दानगा. त्यांनी काय दिलं आपल्याला? अक्षय दान दिलं, न संपणार, कधीच न संपणार, कधीही ज्याचा नाश नाही अशा प्रकारचं दान दिलं. कोणतं? अभय. अभय दिले, अभय अक्षय. म्हणजे ज्या आता भीती कोणाच्या ठिकाणी नाही. भीती कोण? मनुष्य सतत भीती.
भीती म्हणजे भीतीयुक्त असतो, भयग्रस्त असतो, 24 तास तो त्या भीतीखाली काय करतो असतो, वावरत असतो. या भीतीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर असते. या भीतीच्या वणव्यामध्ये तो रात्रंदिवस हुरपळत असतो. परंतु साधू संत त्याला करतात, दिले अभय अक्षय दानका. आणि म्हणून लाज भय शंका दुरविला मान, न कळे साधन या परते. लाज त्याला त्याची लाज घालवतात. आपल्याला लाज वाटते. कशाची लाज वाटते? कशाची लाज वाटते? संतांच्या मागं जायची लाज वाटते, परमार्थ करायची लाज वाटते, चोऱ्या मारे करायची लाज वाटत नाही, मूर्खपणाचे धंदे करायची लाज वाटत नाही. परंतु देवाचं नाम घ्यायची लाज वाटते, नाही का? मी एकदा एस टीमध्ये बसलो होतो, प्रवास करीत होतो. माझ्या शेजारी एक माणूस होता. माझ्या तोंडात सहज शब्दाला रामकृष्ण हरी. तो म्हणला, काय म्हणता? नाही का? त्याला वाटलं काहीतरी गप्पा मारतात, काहीतरी म्हणायचं यांना, नाही का? तर लोकांना रामकृष्ण हरी दुसरं काही बोललो असं काही नाही, नाही का? आणि म्हणून कसं आहे, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. म्हणून तर लाज, भय आणि शंका, संशयावणी घोर अनेक नाही पाप थोर, ही विनाशाची वाघुर प्राणी अशी. मोठं पाप कोणतं? तर संशय. संशय म्हणजे कशाबद्दल? शास्त्राबद्दल संशय, देवाबद्दल संशय आणि श्री सद्गुरू साधू संतांच्याबद्दल संशय, हा संशय. आणि म्हणून पहा, संत निंदा ज्याचे घरी ते घर नव्हे. यात मी तुला काय करतो, हे ज्ञान तुला सांगतो, नाही का? म्हणजे समग्र ते जाणं शायशी आपल्या तळातीची रत्तैशी, तुझं ज्ञान सांगणे तेशी विज्ञानीशी. येत म्हणशी विज्ञानी काय करावे, आयशे घेशी जरी मनोभावे, तरी पै जाणावे लागे तेच आधी. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. आजुना तया नाव ज्ञान, हेर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यत्व बुद्धी अज्ञान ही जा. आणि मग ते ज्ञान काय आहे? अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. याचा विचार केला का हो? याचा विचार केला? 800 वर्ष झाले ह्या ओव्या लिहून, अथांग ज्ञानानं ओले चिंब, नाही का? त्या काय करतात? त्या ओव्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला प्रेमानं ओलं चिंब करून टाकतात. पण वाचणारा पाहिजे, अंतःकरण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात जर समजा पशु पक्षी प्राणी कुत्री मांजरे कोली कुत्री जर आपल्या अंतःकरणात असतील, तर आपली वृत्ती त्या ज्ञानापर्यंत कशी पोचेल? आणि म्हणून तर आपल्या बुद्धीची धरसोड होते, बुद्धीची धरसोड होते, बुद्धी भरकटते आणि नको तिथं जाते, आणि जिथं जायला पाहिजे तिथं जात नाही. जो विचार करायला पाहिजे तो विचार करत नाही, नको तो विचार करल्याशिवाय राहत नाही. आणि मग काय होते? फार मोठ्या संकटात संसार देह मातीला झाला, म्हणजे संपत्ती. आणि म्हणून काय आहे तर मोठमोठे राजे रजवाडे झाले. प्रपंच जर सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, प्रपंच जर सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणून. मग राज्य टाकून गेलं. मोठमोठ्या गोपीचंद राजानं आपल्या राज्याचा त्याग केला. तुकाराम महाराजांनी 65 लाख जहागिरीचा त्याग केला. संतवा पवार यांनी आपल्या राजपदाचा, सगळ्या संपत्तीचा, जवाहिराचा, सगळ्या कुटुंबाचा त्यांनी त्याग केला. कशा करता? त्या ईश्वर प्राप्तीसाठी. परंतु साधू संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी आपल्यावर प्रपंच करून परमार्थ करता येतो याचं उत्तम अशा प्रकारचा आपल्याला त्यांनी मार्ग दाखवून दिलेला आहे, नाही का? त्यांनी असा मार्ग दाखवून दिला आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर सतत काय करायचं आहे तर त्या परमात्म्याचं चिंतन, त्या परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. आणि हे अज्ञान घालवायचं आहे. सतत अशा प्रकारचा ध्यास काय असावा लागतो? ध्यास असावा लागतो, छंद असावा लागतो. छंदाशिवाय ही गोष्ट होणार नाही. अंतःकरणाची पकड घेतल्याशिवाय ही गोष्ट होणार नाही. निश्चय केल्याशिवाय हे जमणार नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच बळ. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान.
ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. आलं का लक्षामध्ये? लक्षामध्ये आलं? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐशे व्यापक ज्ञान भले, जयाची हृदया घेऊशित आले, तयाची समता दृष्टी बोले, तेत विशेष काही. मग अशी समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. मग समबुद्धी म्हणजे काय? समबुद्धी म्हणजे काय? समबुद्धी म्हणजे काय? तर असो, समबुद्धी म्हणजे आपण काय म्हणतो, तुमची समबुद्धी झाली का? मग चोरालाही, दरोडेखोरालाही, मूर्खालाही, जो देवाचं भजन करत नाही त्यालाही, आगी लावचं काम करतो त्यालाही, आणि साधू संतांनाही एकाच मापात मोजणं, याला समबुद्धी म्हणतात? याला समबुद्धी म्हणत नाही. शुद्ध अंतःकरण काय करतं? शुद्ध अंतःकरण काय करतं? तर आत्मस्वरूपाला जाऊन भिडतं आणि प्रत्येक ठिकाणी आत्मस्वरूपाचा शोध घेणं. आपली बुद्धीनं तिथं प्रत्येकाच्या प्रत्येक उपाधीच्या आतमध्ये त्या आत्मतत्वाचा शोध घेणं, तिकडे झेपावणं, याला समबुद्धी, याला समबुद्धी म्हणतात. आणि म्हणून कसं आहे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवी, कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैशी, मोक्षरिक्याला भाग्यवी नटला. आणि मग साधूचा अंकेल. अहो त्याच मार्गाने जायचे, संतांचा शब्द मोडायचा नाही. बुडिले वचन न मुडिते, शास्त्राची आज्ञा, संतांची आज्ञा, हाच आपला जीव आहे, हीच आपली निष्ठा आहे, हेच आपलं जगणं आहे. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. मग सुखी माणूस कधी होतो? सुखाचा रस्ता दाखवला आहे. काय? नको नको मान, नको अभि. साधू संत असे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ केला, अमृतानुभवासारखा, चांगदेव 65 सारखा आणि गाथासारखा सुंदर अशा प्रकारचं ज्ञानाचा काय केलं, सारखा वर्षाव, तुफान वर्षाव केला. त्या वर्षावामध्ये, ज्ञानाच्या वर्षामध्ये त्रिभुवन बुडून गेलं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना अहंकार झाला. एवढासा सुद्धा अहंकार नव्हता ज्ञानेश्वर महाराजांना. ज्याचा स्वतःचा अहंकार गेला तो दुसऱ्याचा अहंकार घालवतो. जो स्वतः ज्ञानी झालो तो दुसऱ्याला ज्ञानी बनवतो. जो देवाची भक्ती करतो तो जगाला भक्ती मार्गाला लावतो. श्रीपाद बाबांनी काय केलं, स्वतःच्या पायाजवळ कोणालाच येऊ दिलं नाही. श्रीपाद बाबांनी काय केलं, कोणाला स्वतःच्या पायाजवळ येऊन दिलं नाही, तर सगळ्यांना नाम घ्यायला लावलं, भक्ती मार्गाला लावलं, देवाचं भजन करायला लावलं. त्यांनी श्रीपाद बाबांनी आपल्या श्री गुरूंचं महात्म्य वाढवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, श्री गुरूंचं महात्म्य वाढवलं, देवादिकांचं महात्म्य वाढवलं. आपण आपली टिमकी वाजवतो, श्री गुरूंचं नाव कशाला घेतो, श्री गुरूंचं महत्त्व कशाला वाढतो. मग माझं ते काय, अहंकार काय करतो राक्षसा. परंतु आपल्या महात्म्यांनी काय केलं, आपल्या श्री गुरूंचं नाव वाढवलं, धर्माचं नाव वाढवलं, देवाचं नाव वाढवलं. आपण आपलं नाव वाढवतो, आपली टिमकी वाजवतो, गुरुला काय करतो नाही का, कुठंतरी कचऱ्याच्या ढिगामध्ये, उकरड्यामध्ये फेकून देतो नाही का. आणि मग म्हणून कसं आहे, तर अशा प्रकारचं साधू संतांनी काय केलं. जनार्दन स्वामी म्हणायचे, जनार्दन स्वामी काय म्हटले विचार करा. कशी गुरूंची शिष्यावर, गुरूंचा शिष्यावर किती विश्वास पाहिजे, आणि मग त्या शिष्यात किती सामर्थ्य, किती शक्ती येते. देव करी तरी काय न होय, देव करी तरी काय न होय, दगडाची नाव तरुणी जाय, देव करी तरी काय न होय, फुटतील पाय चालतील भिंती, फुटतील पाय चालतील भिंती, मिरुमुषक होती
समतुक दगडाची नाव तरुणी जाय देव करी तरी काय न होय. आणि म्हणून कसं आहे तर तो भगवंत नामदेव महाराज आपलं जनार्दन स्वामी म्हटले माझा एकनाथ तसा नाही. कृपा दृष्टीनं जनार्दन स्वामींनी एकनाथाकडं पाहिलं आणि नाथांनी काय केलं त्या माऊलीच्या गर्भातल्या बाळाला बोलायला लावलं. काय केलं त्या माऊलीच्या पोटामध्ये गर्भामध्ये जे बाळ होतं त्या बाळाला बोलायला लावलं. देव करी तरी काय न होय. आपले बुजारे बाबा सांगायचे मला तर खूप आवडते ते. किती प्रेम त्याच्यात, किती प्रेम त्याच्यात, किती प्रेम. बुजारे बाबांचे डोळे सतत डबडबलेले असायचे, सतत डबडबलेले असायचं. सर्वांग प्रेमानं काय झालेलं असायचं, धुंद झालेलं असायचं. ते बोलत चालत होते परंतु अंतःकरण प्रेमाने भरून अखंड अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून बाबा म्हणायचे की काय म्हणायचे ते करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज शुद्ध अंगी करील ते काय नोहे महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी करणी करे फिरक्यू डरे करणी करके पछतावे बीज लगावे बबुलके आम कहाँ से लावे. जे पेरू तेच उगवतं. जो अंतःकरणात विचार तशाच प्रकारची फळं आपल्याला जगामध्ये मिळतात. आपण शुद्ध अंतःकरणानं श्रीगुरूंना एकरूप होऊन श्रीगुरूंच्या अंतःकरणास एकरूप होऊन भगवंताचं नामस्मरण केलं तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि ते सुद्धा काय करतात आपल्या पायाजवळ कोणाला थांबून देत नाही. तर माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे काय माझे चित्त तुझे पायी राहे ऐशी. तुका म्हणे कुळ उद्धरिले म्हणून तुझ्या नामाचा विसर पडे तरी कोटी ब्रह्महत्या घडे. तुझ्या नामा काही किती अर्थ सांगितलेला आहे. परमार्थ करणाऱ्यांनी याचा विचार नाही करायचा मग कशाचा विचार करायचा. तुझ्या नामाचा विसर पडे तरी कोटी ब्रह्महत्या घडे. हरिविन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय. नाही का विसरली तया थोर झाली हानी पस्तील खाणी 84च्या. विसरता क्षण एक घडी अंतरली जोडी लक्ष लावाच. एका क्षणाचा विसर जर पडला आणि म्हणूनच पहा की पुढं खोल खड्डा आहे, खोल खड्डा. परंतु चुकून जर तो आपल्या खड्ड्यात दिसला नाही तर मनुष्य खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कसं आहे तर वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. गुह्य ज्ञान हे कसं आहे, हे गुह्य ज्ञान आहे. आणि म्हणून हे गुह्य ज्ञान तुझला प्राप्त कैसे. तर पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तूची जाणे. आणि म्हणून कसं आहे तर मग सांगितलं दास सद्गुरूचा तोच जाणे. सद्गुरूंची कृपा झाली की काय होतं पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. आयशे बळ नाही अनेकाचे अंगी तपे तीर्थे जगी दान वृत्ते. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशी पुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे अविनाशाशी पाहे नाश कैसा. नित्य नाम घोष नाही का जयाची मंदिरी.
आणि म्हणून देह देवाचे मंदिर आणि आता आत्मा परमेश्वर. हा देह काही साधा आहे? हा देह साधा आहे? ह्या देह म्हणून पाहू नका, देह म्हणून पाहू नका, नाशवंत म्हणून पाहू नका. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी. तुका सांगे मूढ जना, देव देही का हो पाहला. आणि म्हणून कसं आहे, आणि म्हणून छंद गोविंद गोविंद, मना लागली या छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. नाही का? मग कसं आहे, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. गोविंद गोविंद मना लागली या छंद, आणि मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. अशा प्रकारचा छंद. छंद लागला टिटवीला, तिने समजा आठवीला. छंद लावून घ्यायचा. चिंतन घडत नसतं बाबांनो, ज्ञान आपोआप प्रगट होत नसतं. दिवा आहे, तेल आहे, वात आहे, परंतु त्याला काय आहे, अग्नी म्हणजे काडी लावल्याशिवाय दिवा पेटत नसतो. नुसता दिवा, वात आणि तेल काही करू शकत नाही. पेटता दिवाला तो दिवा लावावा लागतो, एका क्षणात पेटतो. किती वेळ लागतो दिवा पेटायला? एक क्षणही लागत नाही. परंतु जर पेटलेला दिवा असेल, त्याची जर विझलेल्या दिव्याची गाठ जर पडली नाही, तर कोट्यावधी वर्ष गेले तरी तो दिवा तसाच अंधारात राहील. नाही का? आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर नित्य नाही का सतत, तर ते प्रमाण एक आठवे ना असं. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, सदा नामघोष करू हरिकथा. नाही का? आणि म्हणून अखंड चिंतन करायचं आहे. आणि जो अखंड चिंतन करतो, दिवा लावल्यावर अंधार राहील का? दिवा लावल्यावर अंधार राहणार नाही. खडक फोडल्यावर पाण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जमिनीच्या खाली पाणी आहे, जमिनीच्या खाली पाणी आहे. खडक फोडला तर पाणी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तो देव दयाघन आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आई केला. नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून. जो नावेमध्ये बसतो त्याला बुडण्याची भीतीच नाही. तशा प्रकारे जो देवाचं नाम घेतो, तर तुकाराम महाराज म्हणतात, देव पाव्यासी गेलो तेथे देवाची होणी ठेलो. एकाग्र चित्तानं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत श्रद्धेनं, पूर्ण विचारानं सर्व सांडून माझाई. सर्व विचार टाकून द्यायचे. नाशवंत आहे, कल्पित आहे, सत्य नाही, आसार आहे, ते टाकून द्यायचं आहे. साबरावरी काटे आता अमृताचे साठे. तर साबराचे काठे टाकून द्यायचे असतात, मग आपल्याला आतले अमृताचे साठे मिळायचे असतात. तशा प्रकारच्या आपण उपाधीच्या नादी लागायचं नाही. या उपाधीला आपण टाकून द्यायचं आहे. आणि मग त्या उपाधीमधलं असणारं अतिशय सुंदर असं गोंडस आनंददायक असं ते चैतन्यघन प्रभूंची आपल्याला भेट होते. आणि सगळं आपलं जीवन आमूलाग्र बदलून जातं. पुंडलिक वरदारी विठ्ठल.